तर कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे एक निर्धारित क्रिया. या निर्धारित क्रियेला अर्जुना नियतम कुरु कर्मत्वम, म्हणजे तू नियत कर्म कर, तू निर्धारित कर्म कर. पण निर्धारित कर्म म्हणजे काय? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यज्ञार्थार्थ कर्मण्यो नत्र लोकोयम कर्म बंधनः. निर्धारित कर्म कशाला म्हणतात? की जे कर्म यज्ञाला कार्यरूप देणारे आहे तेच कर्म आहे. आता यज्ञ म्हणजे कोणचा यज्ञ? तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला 4 वाजता बसायचं आहे. त्याच्यासाठी रात्रीपासून मनाला सूचना द्यायच्या आहेत, कमी भोजन करायचं आहे. मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठणार. कदाचित सगळे नियत म्हणजे शरीराचे शौचकर्म आटोपून तुम्ही स्नान करणार आणि स्नान केल्यानंतर तुम्ही तुमच्या ठरलेल्या जागेवर बसणार. इथपर्यंतचे जे कर्म झाले, ज्या क्रिया झाल्या, ते निर्धारित कर्म आहे. आणि मग तिथं बसल्यानंतर तुम्ही हळूच ओंकारचं गुंजन केलं 10 मिनटं. मग श्वासोश्वासाकडं पाहण्याची क्रिया केली आणि मग त्यात तुम्ही रममान झालात किंवा मनोराज्यामध्ये गेलात. पण जर तुमचं कर्म जर विशिष्ट पद्धतीनं योग्य प्रकारे घडत असेल, त्या श्वासोश्वासाकडे पाहत असताना तुम्ही त्यात रममान झाले असेल, तर हा एक यज्ञ आहे आणि हेच निर्धारित कर्म आहे आणि हेच खरं कर्म आहे. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधना. या यज्ञाला कार्याचं रूप देणारं कर्म म्हणजे कर्म होय. या व्यतिरिक्त जे कर्म केल्या जातं ते बंधनात टाकणारं कर्म आहे. नोकरी, धंदा, त्याच्यासाठी केलेली लांडी, लबाडी, कपट, कारस्थान किंवा त्याच्यासाठी केलेला आटापिटा किंवा ते पैसे किंवा तो पैसा आपल्याजवळ सांभाळून राहावा याच्यासाठी केल्या जाणारं कर्म हे सगळं व्यर्थ आहे. लेखे में वही घडी बाकी के दिन बाद. मी किती धुणं धुतलं, मी किती भांडे घासले, मी किती उलटं पालटं केलं हा पैसा जतन करण्यासाठी, मी किती फिरले याच्यासाठी, किंवा मी शरीराला किती कष्ट घेतले, मी किती वाजता ऑफिसमध्ये गेलो, मग मी तिथं दिवसभर कसं जोमानं प्रयत्न केला माझा पैसा मिळवण्यासाठी, माझ्याकडे येण्यासाठी, आणि मग मी कसा प्रयत्न केला तो टिकवून ठेवण्यासाठी. हे कर्म या नित्यकर्मा किंवा नियत विशिष्ट कर्मामध्ये येत नाही. हे सगळं बंधनात टाकणारं कर्म आहे. याच्यापासून आपण ज्या इच्छा धरल्या त्या पूर्ण झाल्या तर सुख होतं आणि याच्यापासून जर आपण ज्या इच्छा अपेक्षा व्यक्त केल्या त्या जर पूर्ण झाल्या नाही तर दुःख होतं. आणि म्हणून हे जे कर्म आहे हे त्या कर्मात मोडल्या जात नाही. मग या व्यतिरिक्त जे कर्म केल्या जातं ते कर्म नसते. काय? या यज्ञाच्या प्रक्रियेशिवाय जे काही केलं जातं ते या लोकाचं बंधन असतं. म्हणून एक अशी सवय आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला लावायची की जर काही उच्चारल्या गेलं तर ते सारगर्भित असावं, अन्यथा बोलू नये. जर काही माझ्या हातानं कर्म केलं तर ते दान असावं किंवा एखाद्याचं दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठीच माझ्या हातांनी ते काम करावं. एखादं मी जर काही ऐकत असेल तर माझं श्रेय होण्यासाठीच ऐकणारी ती गोष्ट असावी. दुसरी काही गोष्ट असली तर ती ऐकण्यासारखी नसावी. त्या ठिकाणी जाऊही नाही, घुटमळूही नाही जास्त काळ. दुसरं म्हणजे माझ्या पायांनी तिकडंच जावं ज्या ठिकाणी माझं क्षेम असेल, ज्या ठिकाणी मला श्रेयाची प्राप्ती होईल. नाही तर ते फिरणं म्हणजे ते निरर्थक व्यर्थ फिरणं असेल. मग असं जर कर्म घडत असेल आपल्याकडून, प्रयत्नपूर्वक करावं, एकदम घडत नाही ते, तर ते कर्म जर घडत असेल तर ते कर्म आहे. बाकी अन्यत्र व्यर्थ पलाप आहे, बेडकाची बडबड आहे, अजगराचं ऐकणं आहे असं शास्त्र सांगतं. त्याच्याबद्दलचे श्लोक मला पाठ नाही, मात्र त्याचा मतितार्थ जो आहे तो हा आहे. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही
डोळा तुम्ही पहा सुख माझ्या विठोबाचे मुख, मन तेथे धाव घेई राही विठ्ठलाच्या पायी. अशी वृत्ती आपली असावी. तदर्थ ते कर्म म्हणजे या लोकाचे बंधन आहे, ते कर्म नव्हे. तेव्हा अर्जुना, त्या यज्ञाच्या पूर्तीसाठी चांगल्या प्रकारे आचरण कर, म्हणजे स्वप्राप्तीसाठी जे काय पाहिजेत असेल, मग दान कर, सत्कर्म कर, यज्ञ कर, हवन कर, नामस्मरण कर आणि ध्यान कर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्व, रजो, तमो. तमो काढून टाक, रजो काढून टाक आणि शेवटी सत्वसुद्धा काढून टाक. आणि मग असा यज्ञ तू करता करता, शुद्ध विधी करता करता, तू जो साधक आहे तो तू तुझ्या आराध्य देवापर्यंत पोचशील आणि त्या ठिकाणी तू तद्रूप होशील तुझ्या आराध्य देवापर्यंत. मग हळूहळू तुला अशी सवय लागली तर या बाह्य कर्मातून एक दिवस तू सुटून जाशील. मग या यज्ञामध्ये, हा यज्ञ म्हणजे काय, कोणचा यज्ञ आहे तर इंद्रियाचं दमन करायचं मनामध्ये, मनाचं दमन करायचं बुद्धीमध्ये आणि बुद्धी लावायची परमात्म्याकडं. गुरुदेवांनी आपल्याला खूप वेळेस अतिशय सुंदर सोप्या रीतीनं समजावून सांगितलेलं आहे. म्हणून या इंद्रियाचं दमन केलं जातं, मनाचं क्षमन केलं जातं आणि दैवी संपदा ज्या आहेत त्याची प्राप्ती आपल्याला होते. दैवी संपदा कोणत्या संपदा? सतत आपल्याला असं वाटतं की काहीतरी सत्कर्म करावं, दान करावं, भजन करावं, कीर्तन ऐकावं, स्वतः करावं आणि त्याच्यामध्ये रममान होऊन जावं. हे सगळे त्या दैवी संपदेचे लक्षणं असतात. असा साधक दुसऱ्याशी जास्त वार्तालाप करू इच्छित नाही, त्या ठिकाणी तो जाऊ इच्छित नाही, त्या ठिकाणी तो ते जे कर्म अंतरंगाला धरून नाही ते कर्म तो करू इच्छित नाही. म्हणजे प्राण याचा आणि अपान यांच्या गतीचा निरोध करून प्राणायामामध्ये इतकं तल्लीन व्हावं की त्यावेळेस आत ना कसला विकल्प ना विचार असावा. श्वास घ्यावा, रोखून ठेवावा, श्वास बाहेर सोडावा, रोखून ठेवावा. प्राण अपानाची गती किंवा श्वास आत घेऊन श्वास पुन्हा घेऊ नये काही काळ आणि मंत्र जप करावा. त्याच्यामध्ये ना कोणचा विचार येतो, ना विकल्प येतो, रममान होतो, न काही बाहेरून आत शिरते ना आतून बाहेर जाते. आणि अशा स्थितीमध्ये चित्ताचा सर्वार्थानं साधक निरोध करत असतो. आणि मग यांती ब्रह्म सनातन, म्हणजे जो सनातन ब्रह्म म्हणजे आपला जो श्वास आहे, त्या श्वास आणि प्रश्वासामध्ये तो जो लपलेला मी आहे तेच ब्रह्म आहे, तोच आत्मा आहे. त्याची चिरंतन प्राप्ती साधकाला होते आणि मग त्या सनातन ब्रह्माची स्थिती त्याला प्राप्त होते आणि त्यालाच ब्राह्मी स्थिती असं म्हणतात. मग ब्राह्मी स्थिती प्राप्त कर, कार्य रहे ना शेष गुरुवर, कार्य रहे ना शेष, मोह कभी ना ठग सके, इच्छा नहीं लवलेश. आणि अशी स्थिती ज्या साधकाला प्राप्त होईल त्याला मग पूर्ण गुरुकृपा झाली. पूर्ण गुरु कृपा मिली, पूर्ण गुरु का ज्ञान, आंसू मल से हो गए साई आशाराम. मग त्या पुढच्या ज्या सांगितलेल्या स्टेप आहेत, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, चेते, ब्रह्मानंद का आनंद लेते, खाते पीते मौन या रहते, ब्रह्मानंद मस्ती में रहते. मग तो साधक सतत ब्रह्मानंदात रममान होतो. अशी स्थिती म्हणजेच आणि मग ते कर्म म्हणजे हाच तो यज्ञ आहे. आणि हे जिथपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही त्याच्यासाठी, प्राप्त होण्यासाठी जे जे काय काय आपण करू ते कर्म म्हणजे खरं कर्म आहे. बाकी सगळं
अकर्म आहे. मग ते कर्म म्हणजे हे कर्म म्हणजे आराधना, हे कर्म म्हणजे भजन, हे कर्म म्हणजे योग साधना आणि ते कर्म योग्य प्रकारे संपादन करणे. ते कर्म योग्य प्रकारे संपादन करणे. ते कसे संपादन करावे, हे कर्म कसं संपादन करावं, मग या ब्राह्मी स्थितीला कसं प्राप्त व्हावं, ते याच अध्यायात पुढं सांगितलेले आहे. इथं फक्त खरं कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय याचे विभाजन केलं आहे, की ज्यामुळे कर्म साधताना साधकाला योग्य दिशा मिळावी व साधकाला योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन मिळावे. तर हे जे कर्म आहे, आता या ठिकाणी या श्लोकामध्ये कर्म आणि अकर्म याचा भाव सांगितलेला आहे. तर तो कर्म म्हणजे काय नेमकं आणि अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी 18वा श्लोक संपूर्ण झाला. 19वा श्लोक पाहू. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधः. अर्जुना, यस्य सर्व समारंभा, ज्या पुरुषाकडून आरंभिलेले संपूर्ण कर्मात अकर्मता पाहण्याची क्षमता असणाऱ्या पुरुषाची कर्मे संपूर्ण असतात, त्यात लेश मात्र सुद्धा त्रुटी नसते. कर्मामध्ये जो अकर्म पाहतो, कर्म करत असताना सुद्धा हे मी केलं नाही, अकर्म पाहण्याची क्षमता, तर त्या कर्मामध्ये मग थोडी पण त्रुटी राहत नाही. कर्म करायचं आणि सोडून द्यायचं, त्याचं फळाची आशा इच्छा ते काय असेल ते सगळं भगवंतावर सोडून द्यायचं. यस्य सर्वे समारंभा, मग असा जो पुरुषार्थ करणारा पुरुष जो आहे, तो हे कर्म जोपर्यंत तो हे कर्म सुरुवात करतो आणि मग असं कर्म जे असतं त्यात त्रुटी नसते. हे मागील श्लोकात आपण पाहिले. काम संकल्प वर्जिता, हळूहळू मग हे कर्म तो सुरुवात करतो, ते विकसित होतं आणि इतकं सूक्ष्म होतं की मन भोगेच्छा व संकल्परहित होतं. मग या भोगावर ताबा मिळवणे, संकल्पावर विजय मिळवणे आणि मन संकल्पविरहित होते, त्याचं मन संकल्पविरहित बनते. मग अशा वेळी ज्ञानाग्नी दग्ध कर्माणाम, मग जे मागचे कर्म असतात त्याला कोण जाळतं, तर ज्ञानाचा अग्नी. त्याला ज्ञान होतं, हळूहळू गुरुदेवांकडून त्याला कळतं आणि मग त्या ज्ञानानं त्याचे सगळे कर्म साधना करत असताना दग्ध होतात. भोग इच्छा व संकल्प यांचा निरोध होणे, मग मनावर तो विजय मिळवतो. आणि हेच कर्म असं कर्म आहे की जे मनाला कामना म्हणजे इच्छारहित व संकल्पविरहित करते. अशा परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होतो. आणि मग तो ज्याला पाहण्यासाठी तळमळत असतो, तो कुठं बाहेर असतो का? नाही. ती एक सत्ता आहे, ती सगळीकडं समान सारखी पसरलेली आहे आणि ज्याच्या प्राप्तीसाठी तो तळमळत असतो, तो मीच आहे असा साक्षात्कार त्याला होतो. त्याला त्याच्या स्वतःचा साक्षात्कार होतो. अशा परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होतो. कर्मयोगाचे अशा प्रकारे आचरण करीत प्रत्यक्ष ईश्वराला प्राप्त करणे म्हणजेच ज्ञान होय. त्या ईश्वर प्राप्तीचीच दुसरी बाजू ज्ञान आहे, किंवा ते ज्ञान ज्याला प्राप्त झालं असेल त्याचंच नाव ईश्वर प्राप्ती आहे. मग व या ज्ञानप्राप्तीबरोबरच त्याचे सर्व कर्म मागचे पुढचे सगळं ते दग्ध होतात.
मग ज्याला प्राप्त करायचे होते त्याला प्राप्त केल्यानंतर आता यापुढं काहीच प्राप्त करण्यासारखं राहिलेले नाही, तेव्हा मग कर्म कोणासाठी करणार? आपोआपच त्याचे कर्म जे असतात मग ते बंद पडत जातात. तो काहीच करताना दिसत नाही. निष्कर्म्य अवस्था त्याला येते किंवा कर्म करण्याची त्याला गरज राहत नाही. मग तो कर्म करत असताना तो त्या कर्माचा कोणाचा शोध घेणार? मग एकदा परमेश्वर प्राप्ती झाली की त्याला काही इच्छाही उरत नाही, कर्माची आवश्यकता नसते, निष्कर्म्य स्थिती त्याला प्राप्त होते. आणि बोधस्वरूप महापुरुषालाच ज्ञानी म्हणतात, पंडित म्हणतात. असा महापुरुष काय करतो आणि कसा राहतो? असा जो महापुरुष आहे तो काय करतो, तो कसा राहतो, यावर भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. तर ते काय सांगतात किंवा ज्ञानी महापुरुषाची लक्षणं काय आहेत, त्याचे आचरण काय असते, ते पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहू. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. या ठिकाणी आजच्या सत्संगाला आपण पूर्णविराम देत आहोत. हरिओम, हरिओम, हरिओम.